उनका भी दिल की गहराई से धन्यवाद अदा करना चाहूंगा। सानेकर यांच्या माध्यमातून पारितोषिक आलेलं आहे। पहिल्याच षटकामध्ये श्रेयश यांनी जर षटकार मारला तर 500 रुपयांचा कॅश प्राइज असेल। चलिए दोस्तों, HR फिटनेस बनाम मांडवा पुलिस। मांडवा पुलिस ने टॉस जीता और फील्डिंग करने का ओहो, पहली गेंद पर श्रेयस का उखाड़ दिया है खंबा और बल्लेबाज जाएंगे मैदान से बाहर। फर्स्ट विकेट डाउन। ₹500 का इनाम यहाँ पे मिलेगा। रेंज का कट होते रे, रेंज कट होते। हेलो, हेलो, हेलो चिक जी, डीजे मास्टर धन्यवाद। तो पहला ओवर लेके आए हैं धर्मेंद्र वर्तक, बाएं हाथ से राउंड विकेट। हो, फुलर लेन फिर से एक बार धर्मेंद्र की उस गेंद को रक्षात्मक तरीके से खेला और शॉर्ट कवर की दिशा में ढकेला। रन लेने की कोई गुंजाइश नहीं। धर्मेंद्र वर्तक आप सभी जानते हैं सासवना से बिलोंग करने वाला ये नौजवान खिलाड़ी है और इस खिलाड़ी ने हम सभी को प्रभावित किया है। ओहो, इसमें तो फुल टॉस कर बैठे, मिड ऑन के बगल से निकाल दिया, लॉन्ग ऑन सीमा रेखा के बाहर। 4 रन। सवना से बिलोंग करते हैं, हालांकि क्रिकेट के प्रति लगाव लगन हमेशा नजर आता है, मगर सबसे बढ़िया और चहीता उनका जो खेल है वो है बॉडी बिल्डिंग। जी हाँ, इसमें दबाव उठाकर खेला है, लॉन्ग ऑफ के ऊपर से वहां के फील्डर के मस्तक पर दस्तक दे दी गेंद। जी हाँ, इसमें दबा देखिए बहुत ही खूबसूरती के साथ, बिल्कुल फुटवर्क का इस्तेमाल नहीं था मगर टाइमिंग परफेक्ट। वीरेंद्र सहवाग की याद ताजा करता हुआ ये चौका। पहली 3 गेंदों में एक भी रन खर्च नहीं किया था धर्मेंद्र वर्तक ने। इनफैक्ट एक विकेट अपने नाम किया था, 2 बिंदी गेंदें की थी, मगर उसी ओवर में अंतिम 3 गेंदों पर 3 बड़े स्ट्रोक हमें देखने को मिले। 2 चौके और एक छक्का आया बल्लेबाज कौशल्य के बल्ले से। यह है क्रिकेट की अनिश्चितता, यह है क्रिकेट को अनोखापन। इसीलिए दोस्तों अक्सर कहा जाता है क्रिकेट इज अ गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टेनिटीज। अनिश्चितताओं से भरा हुआ ये खेल जिसमें हर प्रेडिक्शन फेल, यही सही है। इस बीच दूसरे ओवर के लिए नए गेंदबाज आए हैं दानिश। अलग अलग प्रोनाउंसिएशन और अलग अलग
भाषाओं में इस हेलो अलग अलग भाषाओं में इस नाम को कहा जाता है। जी हाँ, इसमें दबा देखिए, अनोखा एक्शन, उड़ा दिया मगर गेंद, ओहो, ऐसा लगा था कि लॉन्ग ऑन की दिशा में पकड़े इन पर आया है छक्का। कमाल का शॉट था। जी हाँ, श्रेयस ने, श्रेयस कदम, श्रेयस अय्यर, ये नाम तो आपने सुने होंगे, ये नाम भी याद रखना। श्रेयस मात्रे के बल्ले से और एक बढ़िया स्ट्रोक, छक्का। हाँ कि आपने नाम सुने होंगे, श्रेयस अय्यर, श्रेयस कदम, श्रेयस तड़पदे, और ये रहा श्रेयस मात्रे का जलवा। ओहो, फिर से एक बार बहुत ही बढ़िया, ये शॉट तो जरूर था मगर इस पर दबा सीधा फील्डर को ढूंढ लिया है। शॉर्ट स्क्वायर लेग में फील्डर तैनात है, चौकन्ने भी थे, मुस्तैदी के साथ डटे हुए, और इसी वजह से रन लेने की कोई गुंजाइश नहीं है। मगर देखिए अनोखा एक्शन, अब्दुल कादिर को आपने देखा होगा, आपने पॉल एडम्स को देखा होगा, आपने जसप्रीत बुमराह को देखा होगा। जी हाँ, हाफ ट्रैकर गेंद उड़ाया उसे मगर हवा में गेंद है, इस पे तो पकड़े जाएंगे, पकड़े गए और श्रेयस मैदान से बाहर। 4 गेंदें हो चुकी हैं। पहले ओवर में हमने जो देखा वही दूसरे ओवर में देखने को मिल रहा है। यहाँ पे पहली 2 गेंदों पर आए 2 छक्के, और उसके बाद दूसरी 2 गेंदों पर आए हैं 0 रन और 1 विकेट। अनोखा एक्शन है दिनेश का। ये लीजिए, उड़ा दिया है खंबा, उखाड़ दिया है खंबा, बैक टू बैक दूसरे बल्लेबाज को भेजा है डगआउट में। पड़ा है, फलों से लदा हुआ जो पेड़ होता है उसे भी समीर कहते हैं। मगर अंतिम में एक गेंद है और हैट्रिक की दहलीज पर है ये अनोखा गेंदबाज दिनेश। दिनेश के पहले 2 गेंदों पर आए थे 2 छक्के, और चौथे और 5वें गेंद के ऊपर आए हैं 2 विकेट। हैट्रिक की दहलीज पर आ चुके हैं कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी की तरह हैट्रिक अपने नाम कर सकते हैं, मगर नहीं, उसके विपरीत यहां पे हमें देखने को मिला है और एक बढ़िया स्ट्रोक, छक्का।
ओवर की पहली गेंद और उसे हवा में जरूर खेला था मगर गैप में खेला था और इसी वजह से एक रन आसानी के साथ यहां पे बल्लेबाज ने चुरा लिया है। रनों की संख्या हो चुकी है हमारे गुणलेखक निनाद 33। निनाद हमें बताते हुए 33 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। ओहो, ये देखिए फिर से जी हाँ, नए गेंदबाज का नाम नहीं पता। धर्मेंद्र नाम बताइए। जयेश आए हैं अपना निजी पहला और टीम की तरफ से तीसरा ओवर लेके। हमारे डीजे मास्टर प्रथमेश हेलो जी हाँ माइक सेट करते हुए क्योंकि रेंज छोड़ रहा है। तो दोस्तों चलते हैं मैदान पर। अब तक 3 गेंदें हो चुकी है। हेलो चिक 4 गेंदें हो चुकी है। 40 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। जी हाँ, ये लीजिए फिर से एक बार बड़ा स्ट्रोक सीधे बल्ले से खेला है बॉलर के सर के ऊपर से। तो ड्राइव में तब्दील तो किया मगर डीप मिड विकेट में फील्डर तैनात थे और इसी वजह से मिला एक ही रन। 3 ओवर की समाप्ति के बाद 47 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। यानी तकरीबन 16 रन के औसत से यहां पे रन बंद रहे हैं जो कि बहुत ही बढ़िया स्कोर आंका जा सकता है। इसी औसत से अगर रन बनेंगे तो प्रोजेक्टेड स्कोर 64 यहां पे नजर आता हुआ। मगर क्या अंतिम ओवर में गेंदबाज कमबैक करेंगे, वापसी करेंगे? पुनरागमन करना होगा वरना यह मैच आपसे बहुत दूर चला जाएगा। 4 ओवर का यह मुकाबला है। 4 ओवर में अगर 50-55 रन होते हैं तो आप चेस कर सकते हो। और अब जो अंतिम ओवर के लिए नए गेंदबाज आए हैं, नाम तो सुना होगा, राजू शास्त्री, मैन फ्रॉम नौगांव। मगर एक वक्त था दोस्तों, इस खिलाड़ी ने आज जो हम नाम लेते हैं बड़े बड़े खिलाड़ियों का अलीबाग तहसील में, उसमें मोनिया का नाम आता है, तो 20 साल पहले राजू का नाम आता था। जी हाँ, राजू की पहली ही गेंद पर हवा में खेलने पर मजबूर कर दिया है। ये लीजिए पहली गेंद पर पहला विकेट राजू शास्त्री के या टेनिस क्रिकेट। और वहां पे टेनिस क्रिकेट में रायगढ़ पुलिस ने बहुत सारे खिताब जीते। वहां के एक अहम सदस्य रह चुके हैं राजू शास्त्री। राज कपूर ट्रॉफी खेलने वाला अलीबाग तहसील का ये एक खिलाड़ी है और पंडरीनाथ ढेपे दूसरे खिलाड़ी है। राज कपूर ट्रॉफी यानी मैं आपको समझाने के लिए बता सकता हूं कि आज कल हम देख सकते हैं सुप्रीमो ट्रॉफी, रतन बुआ ट्रॉफी, उस तरह से उसी लेवल को मेंटेन किया था राज कपूर ट्रॉफी। और वहां पे एक टीम में खेलने के लिए इन्हें भी दावत दी थी। जी हाँ, इसमें तो हाफ ट्रैकर गेंद और उसे खेला है स्क्वायर लेग की दिशा में, गेंद सीमा रेखा के बाहर। प्रथमेश क्या हो रहा है? से आता हुआ ये चौका। 52 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। स्लोअर वन ऑफ कटर ऑफ स्पिन ने गेंदबाजी अगर आपको पढ़नी है तो आपको हाथों के ऊपर ध्यान रखना होगा, उनके रिस्क के ऊपर देखना होगा
कि ये स्लोवर वन आने वाली है, लेग कटर होगी, ऑफ कटर होगी, फास्टर वन होगी। ये लीजिए फिर से एक बार दिया है चकमा राजू शास्त्री का जलवा आज भी हम देख सकते हैं। हालांकि राजू शास्त्री अब तकरीबन 50 के आसपास पहुंच चुके हैं, मगर फिर भी देखिए उनकी बॉडी को उन्होंने मेंटेन किया है, काफी फ्लेक्सिबिलिटी नजर आ रही है। और उसी के साथ घर संसार चलाते हुए, नौकरी को बैलेंस करते हुए क्रिकेट को खेलना इतना आसान नहीं होता। जी हाँ, इसमें दबाव, बहुत ही बढ़िया स्ट्रोक है, मगर वहां पे फील्डर तैनात और उतनी ही लाजवाब फील्डिंग, कमाल का थ्रो, रनआउट का मौका। और ये देखिए राजेश शास्त्री का डायरेक्ट निशाना, उखाड़ दिया है खंबा और एक बल्लेबाज रनआउट से बाहर जाएगा। तो दोस्तों पहले सत्र का खेल यहां से हो गया है खत्म। 53 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। जीतने के लिए 54 रनों की जरूरत। राजेश शास्त्री ने इस ओवर में दिए हैं मात्र 6 रन और किया है कमबैक।
थँक्यू डीजे. सोहम आपण पाहतोय गोलंदाजीसाठी आलेला आहे. पहिले षटक हाताळण्यासाठी आपण पाहतोय आणि चौकाने धावांचा श्रीगणेश होतोय. धावसंख्येला सुरुवात होते. धावांचा शुभारंभ होतोय तो म्हणजेच अर्पण गुरव आणि त्याच्याच बरोबर मांडवा पोलीस या संघासाठी. यावेळेस चेंडू आपण पाहतोय कव्हर चिले खेळण्याचा प्रयत्न. एक्सगवला क्षेत्ररक्षक तैनात आहे. चांगल्या पद्धतीने चेंडूला फील्ड करतोय त्यामुळे इथे कोणतीही धाव घेतली जात नाहीये. यावेळेस मात्र चेंडूला खेळून काढलं. इथे शॉट मिड विकेटला क्षेत्ररक्षक तैनात आहे. फेक अचूक नसली तरी पण पाहिलं बॅकअपला क्षेत्ररक्षक असल्यामुळे इथे कोणते धाव घेण्याचं धाडस केलं जात नाहीये. सोहमने नक्कीच पुनरागमन केलंय, कमबॅक केलंय. पहिला चेंडूवरती अर्पणनी चौकारला लावला मात्र पुढील दोन्ही चेंडूवरती त्याने जागेवर उभं केलंय. इथे मात्र मिस टाइम स्ट्रोक आहे. चेंडू खूप काळ हवेत, झेल होणार का? समीर चेंडूच्या खाली आणि फलंदाज अर्पण गुरव बॅक टू द डगआउट. डीजे थँक्यू डीजे. आणि फलंदाज आपण पाहतोय अलिबाग टेनिस क्रिकेटमध्ये बरेच खेळाडू आपण पाहिलेत ज्यांचं खूप मोठं योगदान आहे, ज्याने एक काळ गाजवलंय खऱ्या अर्थाने अलिबागचं नाव उज्ज्वल केलं. त्यापैकीच एक लेजंडरी खेळाडू आपण पाहतोय राजू शास्त्री फलंदाजी करण्यासाठी मैदानात आपल्याला पाहायला मिळतोय. आणि या खेळाडूंनी आपण पाहिलं तर आजही त्याचा जलवा कायमही दाखवलाय. जिथे पहिल्या इनिंगचा खेळ आपण पाहिलं तर पहिल्या तिन्ही षटकात जवळ पाहिलं चांगल्या धावा खर्च केल्या गेल्या होत्या, मात्र आपल्या षटकात केवळ 6 धावा दिल्या आणि एका प्रकारे एक पॉझिटिव्ह इंटेंट आणि एका प्रकारे एक मोमेंटम शिफ्ट केला आपल्या संघाच्या बाजूने. तोच हा लेजंडरी खेळाडू आपण पाहतोय. राजू शास्त्री आता फलंदाजीसाठी आलाय. इथे फलंदाजीमध्ये देखील खेळाडू मित्रांना प्रेक्षकांना विनंती आहे, रिअलमीचा कोणता मोबाईल आपल्याला सापडला तर ते आपल्या एका खेळाडू मित्राचा हरवलेला आहे. रिअलमीचा मोबाईल आहे. जर आपल्या कोणत्या प्रेक्षकाला किंवा खेळाडू मित्राला सापडला तर नक्कीच आमच्यापर्यंत सुपूर्द करायचा आहे. यावेळेस पहिल्या चेंडूवरती फटका लगावलाय, चेंडूला भिरकावलाय इथे म्हणजे सीमा रेषेपार. षटकार डीजे. दूरवर टाकण्याचा प्रयत्न, अवे फ्रॉम द ऑफ स्टंप चेंडू टाकण्याचा प्रयत्न आणि या प्रयत्नात गोलंदाज दिशा भरकटतोय आणि पंचांकडून इशारा येतोय तो म्हणजे वाईडचा. अवांत स्वरूपाची धाव मिळते आणि धावसंख्या होते एकूण 11 धावा. जर आपण पाहिलं तर 54 धावांचा पाठलाग करायचा आहे. पॉवर षटक आहे. यावेळेसचा चेंडू इथे मात्र एका अनुभवी फलंदाजाला बीट केलं जात आहे. कुठेतरी आपल्या चांगल्या चेंडूने त्याला आश्चर्यचकित केलं जात आहे. या चेंडूवरती ही फटका लगवण्याचा प्रयत्न होता, मात्र चेंडूची गती काहीशी वेगळी आणि टप्पा पडल्यानंतर चेंडू जशा प्रकारे वळसा घेतोय त्यानुसार इथे धाव मिळत नाही. निर्धारची सांगता होते. पहिलं षटक समाप्त झालंय आणि आता पहिल्या षटका अखेरीस धाव फलकावर स्थिती आपण पाहिली तर धाव फलकावरती धावसंख्या लागले 1 गडी बाद 11 धावा. जे जुने जाणते प्रेक्षक आहेत त्या सर्वांना लक्षात असेल, आपण आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये डेव्हिड शेफर्ड नावाचे एक पंच होते आणि जेव्हा स्कोरबोर्डवर 111 फॉर 1 ज्याला नेल्सन असं म्हटलं जातं ते ज्याप्रमाणे आपण लंगडी घेतो त्याप्रमाणे एक पाय फोल्ड करून दाखवायचे आणि इथे आपण पाहतोय तशा तैसा काहीसा धावफलक आपण पाहतोय. पहिल्या षटकाच्या अखेरीस 11 फॉर 1 अशी धावसंख्या आपण पाहतोय. गोलंदाजीसाठी येतोय समीर शेवाळे. चला यानंतरचा सामना बोलूया जिथे नाणेफेकीचा कौलसाठी फर्स्ट कॉल देतोय मैदानाच्या वती. अगदी चांगला फटका फायनल लेगच्या क्षेत्रामध्ये बघा. विनरचा पहिला सामना HR फिटनेस नाईट रायडर्सच्या विरुद्ध HR फिटनेस इंडियन्स हा संघ. यानंतरचा सामना नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. त्यानंतर विनर अर्थातच दुसरा सामना आपण पाहतोय
आणि तदनंतर आपण पाहतोय तदनंतर विनरची सेकंड मॅच असेल ती म्हणजे मला वाटते HRF टायटन्सच्या विरुद्ध HRF रॉयल्स हा संघ. अशा चारही संघांनी आता रेडी पोझिशनला राहायचं आहे. म्हणजे आपण पहिले विनरचे दोन सामने खेळून घेणार आहोत. ओव्हर टू कॉम्बॉक्स निनाद सर यांच्याकडे. थँक्यू. यावेळेस चेंडू गतीपरिवर्तन केलं होतं, इथे धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय, मात्र धाव घेतली जाणार नाही कारण आपण क्षेत्ररक्षक पाहतोय आदित्य नक्की चांगलं क्षेत्ररक्षण करतोय, तेवढा चालाक आणि चाणाक्ष वेगाने जलगतीने चेंडूवर येतोय आणि इथे ही धाव पूर्ण केली जाणार नाही. निर्धाव चेंडू आपण पाहतोय. या षटकावर पाहिलं समीर शेवाळे आपल्याला पाहायला मिळते, कष्टबल खेळाडू आहे. अलिबाग ट्विन्स क्रिकेटचा विचार केला तर दिलखुश आवाज संघाला बिलॉंग करतो. पाहूया इथे मात्र पुन्हा एकदा चांगला चेंडू, पुन्हा एकदा स्लोअर वन चेंडू आणि गती परिवर्तन नेहमीच महत्वपूर्ण असतं. मात्र कोणत्या फलंदाजासमोर करायचंय तिथे टप्पा किती अचूक असेल आपला आणि त्याचबरोबर त्यावरती असलेली गती, त्याचबरोबर चेंडूवरती बोटं फिरवली जातात आणि अशा प्रकारचे निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळतात. दोन चेंडू निर्धाव आलेत. पुढचा चेंडू यावेळेस मात्र बॅकफुटला जाऊन चेंडूला खेळून काढलं जात आहे. इथे एक धाव मिळते. मित्रांनो आपण पाहिलं नक्कीच म्हटलं जातं एज इज जस्ट नंबर. वयाला खेळाची मर्यादा नसते, मात्र ज्या पद्धतीने वय वाढतं त्यानंतर आपलं रिफ्लेक्शन आपण किती नाही म्हटलं तरी नक्की ते काहीशी त्यामध्ये तफावत पाहायला मिळते. कारण ऐन तारुण्यात खेळणाऱ्या खेळाडूला आपण पाहिलंय आयात चेंडूवरती त्याने मोठे फटके लगावलेत, मात्र आता तेवढेसे फटके लगावता येत नाहीत. यावेळेस चेंडू हवेत आहे, झेल होणार का क्षेत्ररक्षक तैनात, मात्र त्या उंचपुरा खेळाडूलाही चकवत चेंडू जातोय. कावकरनं सीमारेषी थँक्यू डीजे प्रथमेश. आजच्या या डे नाईट या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं तर डीजे सिस्टम देखील आपल्याला चांगल्या पद्धतीत पाहायला मिळतोय. दोन षटकांची धावसंख्या 21 झाले. आता 12 चेंडू 21 धावा झालेत. उर्वरित 12 चेंडूमध्ये विजयासाठी मांडव पोलीस या संघाला आवश्यकता आहे 12 चेंडूमध्ये 33 धावांची. 33 रन्स रिक्वायर्ड इन लास्ट 12 डिलिव्हरीज. 12 चेंडू 33 धावा आणि त्याच दरम्यान आपण पाहतोय गोलंदाजीसाठी डावखुऱ्या हाताचा वेगवान गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. सिद्धांत आपल्याला पाहायला मिळतोय. सिद्धांत तोडुणकर आपल्याला पाहायला मिळतोय. डावखुऱ्याचा गोलंदाज आहे. अलिबाग ट्विन्स क्रिकेटचा विचार करता जर्मन धुकुडे संघाला बिलॉंग करतो. इथे पहिल्या चेंडूवरती बॅटची कडा लागली होती, मात्र सुद्धा म्हणायला गेलं कोणतेही क्षेत्ररक्षक तिथे नाहीये आणि जोपर्यंत क्षेत्ररक्षक चेंडू वरती जाऊन चेंडूला फील्ड करतोय, अडवतोय आणि फेक करतोय, 2 धावा इथे घेतल्या जात आहेत. खऱ्या अर्थाने आता आपण पाहिलं तर उर्वरित चेंडूंचा खेळ आपण पाहिलं तर त्यामध्ये आता खरी चुरस पाहायला मिळेल कारण 11 चेंडू शिल्लक आहेत आणि विजयासाठी पण विचार केला तर अजूनही 31 धावांची आता आवश्यकता असणार आहे. 11 चेंडू 31 धावा आव्हान नक्की थोडंसं मोठं पाहायला मिळतंय कारण चेंडूची संख्या कमी आहे, मात्र मोठे फटके येणं आवश्यक आहे. त्या दरम्यान वेगवान चेंडू टाकण्याच्या प्रयत्नात गोलंदाज सिद्धांत आपली दिशा भरकटतोय. डाऊन द लेग साइड चेंडू जातोय, पंचांचा वाईडचा इशारा येतोय, आव्हान स्वरूपाची धाव मिळते आणि इक्वेशन पुन्हा एकदा बदलतंय. प्रत्येक धावेनुसार आपण चेंडू आणि धावांमध्ये अंतर बदलताना पाहतो, जिथे आता 11 चेंडूमध्ये 30 धावा जमवायची आहेत. सामन्यात अजूनही मोठे फटके आले तर नक्कीच कमबॅक होऊ शकतं. यावेळेस फटका येणार का? निश्चित येतोय. चेंडूला भेटला जातोय डीप बॅकवर्ड स्क्वेअर सीमारेषेच्या बाहेर येतोय. मस्ट निडेड शट. इथे मात्र शॉर्ट ऑफ लेंथ पद्धतीचा चेंडू. आधुनिक क्रिकेटमध्ये आपण पाहिलं ना तर जे आक्रमक फलंदाज आहेत 3 प्रकारच्या चेंडूसाठी नेहमीच सज्ज असतात. एक म्हणजे फुल लेंथ चेंडू, पाल्यात टाकले चेंडू, त्याचबरोबर फुलटॉस चेंडू आणि हाफ ट्रॅकर म्हणजे आकुटबे चेंडू आणि आकुटबे चेंडूला योग्य ती फलंदाज इथे येतोय. यावेळेस चांगला चेंडू लेग विकेटचं जोरदार अपील, पायचीचं अपील, मात्र पंच सांगताय चेंडू डावी सोडून बाहेर जाणारा. या चेंडूवरती आपण पाहिलं तर लेग बॅटच्या स्वरूपात इथे एक धाव नक्कीच मिळेल. स्ट्राईक रोटेट होते. धाव संख्या आपण पाहिली एकूण 31 झालेली आहे. अजूनही विजयासाठी आपण विचार केला
इथे मैदानात एक सामना सुरू आहे आणि इंडियन प्रीमियर लीग मध्ये आज आपण पाहिलं तर एकतर्फी विजय पाहायला मिळाला मुंबई इंडियन्स या संघाचा, ज्याने 16.4 षटकांमध्येच 15.4 षटकांमध्ये सामना जिंकला. तब्बल 9 गडी राखून त्याने सामना जिंकलाय आणि चेन्नई संघाला पराभूत केलंय. वळूया मैदानाकडे, तिथे चालू सामन्यात तिथे मात्र आव्हान थोडंसं कठीण होत चाललंय फलंदाजी करण्यासाठी. यावेळेस पुन्हा एकदा चांगला चेंडू आपण पाहतोय, चांगल्या पद्धतीत चेंडूला एक्झिक्यूट केलं जातं. कारण मित्रांनो, यॉर्कर यांची चेंडू टाकणं तितकंसं सोपं नसतं, त्यासाठी खूप सराव आपल्याला करावा लागतो आणि त्यासाठी परफेक्शन लागतं आणि इथे परफेक्शन आपल्याला पाहायला मिळत आहे सिद्धांत तोडणकर या गोलंदाजाकडून, जिथे आता मात्र 7 चेंडू शिल्लक आहेत आणि विजयासाठी अजूनही 23 धावा जमवायच्या आहेत. यावेळी चांगला चेंडू, फटका देखील चांगला आहे. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे, चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय अक्षयकडून केलं जात आहे. अक्षयला आपण पाहिलं तर अलिबाग टेनिस क्रिकेटचा विचार केला तर टाकादी मांडवा संघाला बिलॉंग करतो. त्या संघातील नक्कीच एक महत्वपूर्ण मिडल ऑर्डर फलंदाज म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. 3 षटकाखेरीज धावसंख्या झालेली आहे एकूण 32 धावा आणि आता अंतिम षटकाचा खेळ, अंतिम षटकाचा थरार पाहायला मिळणार का निखिल? कारण अंतिम षटकात जेव्हा सामन्यात चुरसीमण होते, काही चेंडू आणि काही धावा शिल्लक असतात, त्या खऱ्या अर्थाने ते सामने रोमहर्षक आपल्याला पाहायला मिळतात आणि प्रेक्षक देखील अशा प्रकारचे सामने पाहण्यासाठीच उपस्थित असतात. काही आपण पाहिलं जे इथे उपस्थित आहेत ते नक्कीच सामने पाहतायत. त्याचबरोबर लाईव्हच्या माध्यमातून आपण पाहिलं तर tenniscricket.in च्या माध्यमातून जे आपल्याला जोडलेले आहेत त्या प्रेक्षकांना देखील असं वाटतंय की सामन्यात चुरस वाढावी आणि त्यानुसार सामना पाहायला मिळाला. 6 चेंडू 22 धावा, 22 रन्स रिक्वायर्ड इन लास्ट 6 डिलिव्हरीज. आपण पाहतोय झिराड गावातील काही जुने खेळाडू देखील इथे उपस्थित झालेले आहेत, त्यांचं देखील स्वागत आहे. काही ज्येष्ठ नागरिक आहेत झिराड गावातील, त्यांचं देखील स्वागत आहे. आणि यानंतरचे जे आपल्याला सर्व सामने पाहायला मिळतील हे सामने 3 षटकांचे असणार आहेत, याची नोंद घ्या मित्रांनो. आता या सामन्यात काय घडणार? 6 चेंडू 22 धावा. बरेच इथे असलेले उपस्थित प्रेक्षक किंवा खेळाडू मित्र म्हणत असतील सामना आपल्याला एकतर्फी पाहायला मिळेल, गोलंदाज सहजरित्या हे चेंडू चांगल्या प्रकारे टाकेल. कारण श्रेयस आलाय जो नेहमीच शरीर शोषक स्पर्धेमध्ये देखील अव्वल राहतो, इथे मैदान देखील गोलंदाजीमध्ये अव्वल राहील. मात्र इथे काय घडतंय? पहिल्या चेंडूत आक्रमण केलं जात आहे, मिडविकेटच्या बाहेर चेंडू बेर केलं जात आहे. साहिलच्या बॅटमन षटकार येतोय, डीजेला संधी. चेंडू इथे शॉर्ट ऑफ लेंथ चेंडू, चेंडूला दिशा दाखवली जाते, दिशा ही योग्य, चेंडू जातोय फ्लॅट अँड फ्युरियस, फाईन लेग सीमारेषेच्या बाहेर येतोय सलग दुसरा. नाणेफेकीचा कॉल देतोय, जिथे मला वाटते HRF नाईट रायडर्स या संघासमोर संघ उभा ठाकेल तो म्हणजे HRF इंडियाचा संघ. पहिला विनरचा सामना नक्कीच खेळवला जाईल. 3 षटकांचा सामना असेल. या पुढील होणारे सर्व सामने 3 षटकांचे असतील, याची विनंतीक्रम सूचना सर्व संघातील सर्व खेळाडूंनी अर्थातच सर्व कर्णधारांनी आणि संघ मालकांनी देखील घ्यायची आहे. थोडं सहकार्य दाखवायचं आहे मित्रांनो. 3 षटकांचे सर्व सामने आपण पाहतोय कोर कमिटीकडून आम्हाला निर्णय आलेला आहे, आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय 3 षटकांचे सर्व सामने. चला प्रारंभ. आणि नाण्याच्या दुसऱ्या बाजूला HRF इंडियन संघाचा कर्णधार लगेचच आम्हाला जॉईन व्हा. ओव्हर टू कॉम्बॉक्स वन्स अगेन. माफ करा, चुकीची दुरुस्ती. मागील चेंडू होती षटकार नव्हता तर चौकार होता, तर मग 2 चेंडू मध्ये 10 धावा आल्यात. आता 4 चेंडू 12 धावा. इथे मात्र काय घडलंय? त्रिफळा उद्ध्वस्त केला जातोय. यू मिस, आय विल बी डेफिनेट.
फिटनेस नाईट रायडर्स तर दुसऱ्या बाजूला HR फिटनेस इंडियन्स संघ देऊया दोन्ही समाना समसमान शुभेच्छा. एका बाजूला प्रारंभ, दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय केदार बिर्जे. यस, नाणेफेकीचा कॉल कोणाचा असेल? नाईट रायडर्स या संघाचा हेड इज अ कॉल अँड टेल इट इज. आपण पाहतोय केदार. येस, दोन्ही संघाला समसमान शुभेच्छा आपण देऊया. आणि HRF फिटनेस इंडिया या संघाने नाणेफेकीचा कौल जिंकत असताना वळूया मैदानाच्या वरती. सर, यांना कदम आपल्याला जोडले जातील. थँक्यू निखिल. कारण धन्यवाद. रिअलमीचा जो मोबाईल होता तो हरवला होता, तो सापडलेला आहे. आणि चावी जी अजूनही आम्हाला सापडली नाही त्याकडे लक्ष द्या. चावी हरवले, बाईकची चावी आहे आणि त्याला घराच्याही किल्ले आहेत, त्यामुळे महत्वपूर्ण आहे. तीन चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता. आणि आता फलंदाजीसाठी आपण पाहतोय ज्यांनी नेहमीच आपल्या आक्रमक फटकेबाजीने प्रत्येक गोलंदाजाच्या मनात धडकी भरवली असा फलंदाज आपण पाहतोय धर्मेंद्र. दुसऱ्या बाजूला ज्या वेळेस पोझिंगसाठी स्टेजवरती आल्यानंतर इतर प्रतिस्पर्धी संघांना गारद करतो असं आपण पाहतोय श्रेयस. इथे मात्र क्रिकेटच्या मैदानात देखील आपण पाहतोय थोडासा चांगली कामगिरी करतोय. नक्कीच षटकाराला चौकाराला मात्र कमबॅक करायचं हे त्याला माहिती आहे. दिशा बदलली आणि दशाही बदलली असं म्हणावं लागेल. फलंदाज साहिलला त्रिफळाचीत पद्धतीत त्याने बाद केले. पाहूया पुढील चेंडू तो कशा प्रकारे. इथे मात्र पुन्हा एकदा चांगला चेंडू धर्मेंद्र वर्तकला हे दाखवून देतोय की श्रेयस दाखवतोय मी विजयासाठीच प्रयत्न करणार. आणि माझ्याकडे असलेले आणि बॉडी बिल्डिंग मध्ये गुरु आणि शिष्य म्हणून ज्यांना ओळखलं जातं असे धर्मेंद्र वर्तक वर्सेस श्रेयस म्हात्रे यांचा खेळ मैदानात क्रिकेटचा आपल्याला पाहायला मिळतोय. इथे फुल टॉस चेंडू ती लगावलेला फटका युजिट षटकार. काय घडलंय, हा खेळाडू एका बाजूला असं दाखवून देतोय की मी माझ्या संघाला विजयाच्या दिशेने घेऊन चाललोय, मात्र त्याच्याकडून होणार चुका बा. आणि मित्रांनो नक्कीच ओव्हर दी बेस्टचा चेंडू रेगंबांचा आमच्याकडे इशारा आलेला आहे. 9चा इशारा 9+6 एकूण 7 धावा. याचा अर्थ आता 2 चेंडू आणि विजयासाठी 5 धावांची आवश्यकता. 2 चेंडू 5 धावा. काय कमालीचा सामना आहे बघा. आणि अंतिम षटक तर अक्षरशः नाट्यमय खेळ पाहायला मिळतोय. कधी असं वाटतं विजयाचं पारडं झुकतंय ते म्हणजेच मांडवा पोलीस संघाच्या बाजूने, कधी असं वाटतंय विकेट प्राप्त केल्यानंतर विजयाचं पारडं झुकतंय ते म्हणजेच HR फिटनेस या संघाच्या बाजूने. इथे मात्र विजयी फटका विनिंग स्ट्रोक आणि आपल्या आकर्षक शैलीत या सामन्याचा निकाल आपल्या संघाच्या बाजूने लावलाय तो म्हणजे धर्मेंद्र वर्तक या खेळाडूने. DJ